हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी लिप्पन आर्ट करते ना, त्याच्याबद्दल व्हिडिओ काढते की हे माझं एक लिप्पन आर्ट आहे चालू। आणि ते करताना वॉर्निश कसं लावायचं तो व्हिडिओ टाकते। आणि हे करताना जनरली MDF हे तुम्हाला दिसतं, हे सगळं फंगस आलं आहे त्याला। आणि आता वातावरण पण पावसाळी आहे ना, त्याच्यामुळे जरा जास्त प्रॉब्लेम होतो फंगस ह्याच्यात। तर हे नॉर्मल आहे, फंगस आलं तर घाबरून जायची गरज नाही आहे। तर आपण कॉटनचं कापड घ्यायचं, त्यांनी व्यवस्थित स्वच्छ सगळीकडनं पुसून काढायचं। मी 2दा-3दा पुसून काढते। एकदा तुम्हाला वाटलं व्यवस्थित पुसलं तर गरज नाही आहे दुसऱ्यांदा पुसायची। मी माझ्या मनाच्या समाधानासाठी 2दा-3दा पुसते, त्याच्यानंतर मी माझं वर्क पूर्ण करते। तर हे खास मी हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ काढला की जर फंगस आलं आपल्याला क्ले वर्क करताना किंवा कुठलं वर्क करताना, MDF बोर्डवर आपण जेव्हा पेंटिंग करतो किंवा काय, त्यावेळी जर फंगस आला तर घाबरून जायची गरज नाही। ते फंगस वातावरणामुळे येतं, आपण ते पुसून टाकलं की नंतर येत नाही त्याच्या। आणि आता माझं हे वर्क कंप्लीट नाही म्हणून मी ते कापडाने पुसलं। आणि सपोज हे वर्क पूर्ण आहे, कलर आहे आणि अर्थात कलर केल्यावर आपण वॉर्निश लावायचं। वॉर्निश लावल्यावर शक्यतो फंगस येतच नाही। आणि जर कलर केल्यानंतर अफला वगैरे जेल वगैरे लावून झाल्यानंतर फंगस आला तर नेहमी ब्रशनी साफ करायचा। मागचा भाग जो असेल आपल्या क्राफ्टचा, आर्टचा, तर तो भाग तुम्ही कापडाने पुसलात तरी चालेल। पण जर वर्क पूर्ण असेल, एकदम फायनल झालेला असेल आणि फंगस आला तर तुम्ही तो सॉफ्ट ब्रश, ड्राय ब्रशनी पुसून घ्या। तर आज माझा हा व्हिडिओ फंगस आल्यावर कसा आपण त्याचा उपाय करायचा त्याच्यासाठी हा मी खास व्हिडिओ काढला। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।